हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे दत्त जयंती आणि मी चालली आहे मंदिरामध्ये। तुम्ही जसं पाहताय मी परवा दिवशीचाच ड्रेस घातलाय कारण की मला ड्रायक्लीनला द्यायचा आहे हा ड्रेस। तर मग विचार केला की आज एकदा हा ड्रेस घालते आणि मग मी ड्रायक्लीनला देते। सो परवा दिवशीचाच ड्रेस आहे हा। छान ड्रेस आहे, मला खूप आवडलाय हा ड्रेस। सो मी आता हाच घातलाय आणि मी निघालीये। तर आज पाहूयात आपण दिवसभर काय करतोय। आता सध्या तरी मी मंदिरात चाललीये, मंदिरातून येते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की आज मी दिवसभरात काय काय केले ते। सो स्टे ट्यून। आणि या इथे आम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये पोहोचलो होतो। खूप गर्दी होती, खूप मोठी लाईनही होती, पण तरी सुद्धा दर्शनासाठी थांबलो आणि छान दर्शन आमचं झालं। सुंदर अशी रांगोळी सुद्धा तिथं काढली होती आणि मंदिर इतकं सुंदर सजवलं होतं। खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी मंदिरामध्ये। आणि दत्तगुरूंची मूर्ती जर तुम्ही पाहिली तर इतकी प्रसन्न वाटत होती आणि इतकी छान वाटत होती ना की शब्दामध्ये सांगता नाही येणार। इतकं सुंदर असं वातावरण होतं त्या दिवशीचं, अगदी भक्तिमय असं छान वातावरण होतं। आणि मला असं खूप आवडतं मंदिरामध्ये जायला आणि दत्तगुरूंचं, स्वामींचं, गणपती बाप्पांचं असं दर्शन वगैरे घ्यायला मला खूप आवडतं। आणि जेव्हा जेव्हा मला पॉसिबल आहे आणि जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा मी बिलकुल सोडत नाही। आणि तुम्ही पाहताय की किती भाविक तिथे पाया पडण्यासाठी आले होते आणि एवढ्या गर्दीतून प्रत्येक जणाला असं वाटत होतं की आपण दत्तगुरूंपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांनी खूप छान लाईनमध्ये थांबून दर्शनही घेतलं होतं। दर्शन झाल्यानंतर छान महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला होता आणि सगळी लोक इतकी शिस्तीमध्ये बसली होती, म्हणजे कुठेही ओढाताड आरडाओरडा असं काहीच नव्हतं। आणि छान जेवायला महाप्रसादामध्ये वरण भात, मिक्स भाजी, गुलाबजाम, पापड आणि लोणचं असं जेवण होतं आणि सगळ्यांनी छान महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला। आणि त्यानंतरनं असं एक ग्राउंड होतं मंदिराच्याच आजूबाजूला आणि तिथे छान लहान मुलांचं जसं आपण म्हणतो ना मेला लागतो तसा मेला लागला होता आणि छान खेळण्याच्या गोष्टी होत्या। आणि तिथे माहिरा आणि माहिराचे भाऊ वगैरे छान जम्पिंग जॅकमध्ये खेळत होते, त्यांनी पण खूप एन्जॉय केलं, बोटिंगसुद्धा केली। ॲक्च्युली मुलांनी खूप त्या दिवशी एन्जॉय केलं कारण की त्यांना खेळायला भेटलं आणि आजकाल मुलांना अशा गेम्स आहेत त्या खूप रेअरली खेळायला मिळतात आणि त्यांनी त्या दिवशी खूप एन्जॉय केलं। अक्षरशः पूर्ण भिजले होते पाण्यामध्ये, इतकं छान त्यांनी एन्जॉय केलं आणि आम्हालाही छान वाटलं। संध्याकाळचे 7 वाजलेत आणि तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी भेटतीये। मंदिरातून आल्यानंतर मी गुरुला पहिल्यांदा चारलं कारण की तो झोपेतून उठला होता, त्याला मी झोपून गेले होते आणि बरं झालं मी त्याला झोपून गेले घरी कारण तिथे एवढी गर्दी होती आणि तो राहिला पण नसा त्या गर्दीमध्ये। तर त्याला मी झोपून दुपारी सकाळी खायला घालून नाश्ता वगैरे त्याला झोपून गेले होते। मयूरला घरी बसवलं होतं आणि मग मी येतोपर्यंत उठला होता, मग मी त्याला थोडंसं खायला घातलं, डाळ भात वगैरे। आणि त्याच्यानंतर मला खूप लो फील होत होतं तर मग मी पण झोपले थोड्या वेळ, झोपेतून उठले, फ्रेश झाले, त्याच्यानंतर किचनमध्ये गेले, मावशी काम करून गेल्या होत्या सो भांडी होती लावायची तर ती भांडी वगैरे लावली आणि आता स्वयंपाकाची तयारी करते मी। तर भाजी बनवणार आहे, फ्लावर आणि मटरची भाजी बनवणार आहे बटाटा वगैरे घालून। आणि आत्ता मी थोडीशी चहा आणि खारी खाते कारण की मला खूप थोडंसं भूक लागल्यासारखं वाटतंय मला। सो आता मी थोडीशी चहा आणि खारी खाते, 7 वाजता खाते। थोडी ॲसिडिटी होईल माहिती आहे मला, पण तरी पण मी खाते आणि थोड्या वेळात तुम्हाला आणि खाऊन झाल्याच्या नंतर मी आले किचनमध्ये आणि मी जी भाजी बॉईल करून ठेवली होती, फ्लावर आणि वाटाणा आणि थोडंसं बटाटा घालून हळद मीठ घातली होती त्यामध्ये आणि मी ती बॉईल करून घेतली होती आणि ती आता मी डब्यामध्ये भरून ठेवते आहे। आणि ती का भरून ठेवली हे तुम्हाला पुढे कळेलच की मी का भरून ठेवलं आणि भाजी करायचं कॅन्सल का केलं ते तुम्हाला पुढे कळेलच, जेव्हा तुम्ही पुढे व्हिडिओ पाहताल त्यावेळेस तुम्हाला कळेल। आणि आता इथे मी जी आहे ती थोडासा राईस घेतला आहे आणि तो मी आता क्लीन करून घेते आहे आणि मी आता बनवते आहे मसाले भात। आणि तुम्हाला एक सिम्पलमध्ये दाखवते की मी माझा मसाले भात कसा बनवला आणि मी भाजी बनवायचं का कॅन्सल केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहिल्यावरती कळेल। सो स्टे ट्यून आणि पुढे व्हिडिओ पहा।
आता मसाले भात बनवण्यासाठी मी जे आहे ते कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. तेलाचा वापर नाही करत, कारण की मी तेल थोडं कमी वापरते भाज्यांमध्ये, आणि तुपाचं प्रमाण जे आहे तर ते आम्ही जेवणामध्ये थोडंसं जास्त करतो, कारण की तेल तसं पण चांगलं नसतं. आणि आता इथं तूप चांगलं गरम झाल्याच्यानंतर थोडीशी जिरी, कांदा, आणि कांदा थोडासा ब्राउनिश झाला की त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेले आहेत आणि ते टोमॅटो छान फ्राय केलेत. आता टोमॅटो फ्राय झाल्याच्यानंतर मी त्यात शेंगदाणे पण घातलेत, ते दाखवायला विसरले मी, कारण की मला शेंगदाण्याचा भात आवडतो. सो थोडेसे शेंगदाणे पण घातलेत आणि मसाला खाली लागू नये त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे, ज्याने जे आपले टोमॅटो आहेत ते थोडेसे सॉफ्ट व्हायला मदत होते. आता ह्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि आपले थोडेसे मसाले, ज्याच्यामध्ये हळद, थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं हे घातलं आहे चिकन बिर्याणी मसाला, म्हणजे बिर्याणी मसाला, कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता. तर तो बिर्याणी मसाला घातला आहे, बाकी कुठलेच मसाले मी घातलेले नाही आहेत. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे माझ्याकडे भाज्या पण आहेत बॉईल केलेल्या, सो थोड्याशा त्या बॉईल केलेल्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा मी घातल्या आणि त्या छान फ्राय करून घेतल्या. त्यानंतर घातला धुतलेला राईस आणि तो पण 1-2 मिनटं छान मी फ्राय केला. आता हे 2 मिनटं छान फ्राय केल्यानंतर त्यामध्ये घातले गरम केलेलं पाणी आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या घेतल्यात फक्त मी कुकरच्या, आणि त्यानंतर आपला छान गरमागरम भात तयार झालेला आहे. गाईज, आता मी माझ्या बेडरूममध्ये आली आहे, कारण की मला व्लॉगचा एंड करायचा होता आणि बाहेर माहिरा आणि गुरु त्याच्या डॅडीबरोबर खूप मस्ती करतात आणि ते काय मला बोलूनच देईनात. सो मी व्लॉगचा एंड करण्यासाठी आली आहे बेडरूममध्ये. तर मगाशी जसं तुम्हाला मी म्हणाले की मी फ्लावरची भाजी, चपाती आणि डाळ भात असं मी आज बनवणार होते, पण मयूरला त्याच्या मित्राचा एक फोन आला. त्याच्या घरी दत्तगुरूंचं मंदिर आहे, सो त्याला त्याने तिथं बोलवलं होतं आणि तिथं गेल्यावरती मयूर तिथंच जेवला. त्यांनी प्रसाद ठेवला होता आणि मग मयूर तिथंच जेवला. सो आता मग त्यांनी मला तिथून फोन केला की कावेरी मी जेवायला नाही आहे, मी ऑलरेडी इथं खाल्लं आहे, तर मग मी एकटीसाठी काय बनवणार ना. सो मी थोडासा मसाले भात बनवला, तर आता माहिरा आणि मी तोच खाईल. गुरुसाठी मी थोडासा डाळ भात बनवला होता, डाळ खिचडी टाईप, डाळ आणि राईस मिक्स करून, तर त्याला मी ते चारलं. आणि बस आज मला ॲक्च्युली जायचं होतं मार्केटमध्ये दुपारी, पण माझी तब्येत बरी नव्हती, सो मी गेले नाही. गाईज, तुम्ही मला सांगा ना की तुम्हाला माझ्याकडनं कशा टाईपचे व्लॉग्स बघायला आवडतील, म्हणजे कशा रिलेटेड तुम्हाला बघायला आवडतील. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कावेरी आम्हाला हे बघायला आवडेल, ते बघायला आवडेल. तरी मला 1-2 जणांनी मला सजेस्ट पण केलं होतं की आम्हाला गुरुचं रुटीन बघायचं आहे, किंवा आम्हाला म्हणजे बरंच, म्हणजे मला इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज आता येतात की कावेरी तुमच्या लग्नाची पण स्टोरी सांग. तुम्ही लग्नाची स्टोरी काय सांगू, आमचं अरेंज मॅरेज आहे, लग्न कसं ठरलं, काय ठरलं हे सांगायचं, तर एवढी काय अशी मोठी स्टोरी नाही आहे आमच्या लग्नाची. सो सांगण्यासारखं काही नाही आहे. आणि जरी पण तुम्हाला आमच्या लग्नाची स्टोरी ऐकायचीच असेल की आमचं लग्न कसं ठरलं, काय ठरलं, तर मला थोडासा टाईम द्या या गोष्टींसाठी, मी तीसुद्धा तुम्हाला मी शेअर करेन. बरेचसे सजेशन येत आहेत की जे नाही का तुझं साडीचं कलेक्शन दाखव, हे दाखव, ते दाखव. तसं पाहायला गेलं तर साडीचं कलेक्शन पण माझ्याकडे खूप थोडं आहे, मोजकंच आहे, ते सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. सो गाईज, आजच्या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात. मी विचार करते की मी लाईव्ह व्हिडिओवरती यावं, कारण की लाईव्हवरती आल्यावरती आपल्या सगळ्यांना छान बोलता येईल. लाईव्हवरती तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला लाईव्हवरती विचारू शकता, पण लाईव्हवरती येण्यासाठी मला गुरुला आईंकडे वगैरे ठेवावं लागेल, कारण की लाईव्हवरती येण्यासाठी मला लक्ष देऊन तुमचे जे कमेंट्स येणार आहेत खाली तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, आणि मध्ये कुणाचा डिस्टर्बन्सही नको आहे लाईव्हवरती यायचं म्हटल्यावरती. तर मी विचार करते लाईव्हवरती येण्याचा. सो आपण लवकरच लाईव्हवरती येऊ, आणि ज्यावेळेस मी लाईव्हवरती येणार आहे तर त्यावेळेस मी जे आहे ते मी तुम्हाला एक पोस्ट टाकेल की मी आज लाईव्हवरती येणार आहे, किती वाजता येणार, काय येणार ते सुद्धा तुम्हाला मी सांगेल, आणि तेव्हाच मी लाईव्हवरती येईल. सो बस आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.